प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा सागर आता मुक्ताला खूप जळवताना तुम्हाला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, झालं असं की तुम्हाला माहितीच असेल की सागरला बॉयकॉट केलेला आहे आणि त्याला घरातून काहीच मिळत नाही. उपाशीच ऑफिसला जातो. मग रात्री घरी सागरची आई इंद्रा खूप काळजीत असते. माझा बिचारा पोरगा उपाशी असेल म्हणून सागरच्या वडिलांना मस्का मारत असते, पण ते काय ऐकत नाही. शेवटी सागर ऑफिसमधून येतो आणि मुद्दाम मिहिरला फोन लावतो आणि बोलतो की बिर्याणी खूप छान होती, ती पापलेटची डिश पण खूप छान होती, असं जेवण मी कधी जेवलोच नाही. लोकांना वाटलं की मला बॉयकॉट करून मला खूप त्रास होईल. मुक्ताकडे पाहून कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असं बोलताना आपल्याला दिसतोय. इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता नोकरानीला विचारते की सागरचे तू कपडे इस्त्री करून दिले का, नाश्ता दिला का, तेव्हा ती नाही बोलते. यानंतर मुक्ता बेडरूम मध्ये जाऊन बघते तर सागर हा ऑफिसमध्ये निघालेला असतो आणि एकदम कडक इस्त्रीचे कपडे घातलेले असतात. तसेच मुक्ता आल्याचं समजताच तो मुद्दाम बोलतो की मी एकदम पोटभर नाश्ता केलाय आणि कडक इस्त्रीचे कपडे घालून तर खूप छान वाटतंय आणि प्रेझेंटेशन पण एक नंबर होणार. लोकांना वाटलं माझ्या गोष्टी होणार नाही, कामं वाटतील, पण तसं काही होणार नाही. हे सगळं सागर मुक्ताला जळवण्यासाठी बोलत असतो आणि मुक्ता विचारात पडत असते की याला नाश्ता कोणी दिला, तसेच याचे कपडे इस्त्री केलेच कोणी, असा विचार करत बसताना आपल्याला दिसते.